श्री स्वामी समर्थ. रविवारी 7 तारखेला 7 सप्टेंबर या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि ते आपल्या संपूर्ण भारतातून दिसणार आहे. तर हा ग्रहण कालावधी असा आहे की ग्रहणाचा वेध सकाळी 12:30 पासून चालू होतोय. रविवारी 7 तारखेला सकाळी 12:30 पासून वेध चालू होतोय आणि त्याचा ग्रहण स्पर्श हा रात्री 9:57 म्हणजे थोडक्यात 10 वाजता. तर 10 वाजता ग्रहण स्पर्श होते म्हणजे ग्रहण चालू होते. ग्रहणाचा मध्य रात्री 11:42 होतोय आणि ग्रहण मोक्ष म्हणजे ग्रहण संपते 1:27 किंवा 1:30 वाजता म्हणा रात्रीच्या. तर हा असा ग्रहणाचा कालावधी आहे. तर हे पूर्ण ग्रहण 3 तास 30 मिनिटे आहे. तर याचं गर्भवती स्त्रियांनी कसं पाळायचं आहे, तर गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी 5 वाजायच्या अगोदरच जेवण करून घ्यावं, टॉयलेटला जाऊन यावं, बाथरूमला जाऊन यावं आणि तुम्ही 5 वाजल्यापासून वेध पाळू शकता. 5च्या अगोदर हे करायचं आणि 5 नंतर काहीही खायचं नाही. ते रात्री 9 वाजेपर्यंत. 9 वाजता थोडं जर ज्यांना जास्तच त्रास होत असेल किंवा बाथरूमला जावंच लागतं, इतका वेळ थांबू शकत नाही, तर अशांनी ग्रहण चालू व्हायच्या अगोदर, आता ग्रहण 9:57 आहे, तर तुम्ही एकदा 9:15 किंवा 9 वाजता तुम्ही बाथरूमनं येऊ शकता आणि थोडंसं पाणी पिऊ शकता, जास्त कोरडं पडले असेल तर. कारण कसं आहे, पूर्ण पण असं नाही काही खाता आणखी परत त्रास होतो किंवा आणखी परत दवाखाने हॉस्पिटलला जावं लागतं. तर ह्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं 9 वाजता थोडंसं पाणी पिऊ शकता आणि बाथरूमला जाऊ शकता. तर हे असं तुम्ही ग्रहण पाळलं पाहिजे. तर त्या दिवशी काय करा, तर असं तुम्ही ग्रहण पाळलंच पाहिजे सव्वानी. आणि सकाळी सांगितले 12:30 पासून वेध पाळायचा. तर हा काही गर्भवती स्त्रियांनी वगैरे हा काही वेध पाळू नका. हा वेध पाळायचा असतो कोणी जे नित्यकर्म, वेद, स्नान, देवपूजा वगैरे किंवा मंत्रतंत्र करता अशी लोकंही 12:30 पासून वेध पाळतात. आपल्या म्हणजे गर्भवती स्त्रियांनी किंवा आपल्या साध्या लोकांनी नाही पाळला तरी चालतो. तो संध्याकाळी 5 नंतरच पाळावा वेध. तर असं हे ग्रहण आहे. तर सायंकाळी 5च्या आत काही असेल ते खाऊन घ्या, जेवून घ्या, बाथरूम, टॉयलेट सगळं करून घ्या आणि नंतर 9 वाजता पण थोडंसं पाणी पिऊ शकता किंवा बाथरूमला जाऊ शकता, एवढंच करू शकता. आणि ते रात्री 1:30 वाजेपर्यंत आणि 1:30 नंतर स्नान करूनच मग तुम्ही चहा वगैरे किंवा नाश्त्याचं काही खाऊ शकता. आणि सकाळी सांगितले 12:30 पासून वेध पाळायचा. तर हा काही गर्भवती स्त्रियांनी वगैरे हा काही वेध पाळू नका. हा वेध पाळायचा असतो कोणी जे नित्यकर्म, वेद, स्नान, देवपूजा वगैरे किंवा मंत्रतंत्र करता अशी लोकंही 12:30 पासून वेध पाळतात. आपल्या म्हणजे गर्भवती स्त्रियांनी किंवा आपल्या साध्या लोकांनी नाही पाळला तरी चालतो. तो संध्याकाळी 5 नंतरच पाळावा वेध. तर असं हे ग्रहण आहे. तर सायंकाळी 5च्या आत काही असेल ते खाऊन घ्या, जेवून घ्या, बाथरूम, टॉयलेट सगळं करून घ्या आणि नंतर 9 वाजता पण थोडंसं पाणी पिऊ शकता किंवा बाथरूमला जाऊ शकता, एवढंच करू शकता. आणि ते रात्री 1:30 वाजेपर्यंत आणि 1:30 नंतर स्नान करूनच मग तुम्ही चहा वगैरे किंवा नाश्त्याचं काही खाऊ शकता. ग्रहण पाळायचं म्हणजे काय, तर आपलं बोटं वाकडी झाली नाही पाहिजे, डोळं झाकलं नाही पाहिजे, पायावर पाय टाकणे, तिडी घालणे किंवा असं काही तुम्ही शरीराला आळुकं पिळुकं देणे असं करायचं नाही. म्हणजे ते ग्रहण पाळण्यास ताट बसायचं, ताट सगळं सप्पय बसूनच आपण ग्रहण पाळायचं असतं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.